आज आहे रविवार, हं. सुट्टी असल्यामुळे आम्ही आलो होतो आमच्या सासरवाडीला. सासवडला. तर मी बघितलं की मेवण्याने ही जी गवत इथे म्हशीला कांडी घास आहे, कांडी घास. काय भारी बघा ना. छान कलर किती छान आहे बघा ना. कलर तर आहेच, हो पण कलर साडीचा तो कलर मॅच झाला एकदम. ही आमची आहे गुढी. गुढी बघ गुढीचा बरं. कलर बघा ना किती गुढी. छान आहे गुढीचा. हे बघ, गुढी आहे, ही आमची गुढी आहे. गुढी गुढी हाच बेटा, हाच बघ. बाय कर ह्याला. बाय कर बेटा. तर हे मला सांगायचंय की ज्यांच्याकडं दूध व्यवसाय आहे त्यांनी सर्वांनी हे कांडी घास हे गवत लावायला पाहिजे. हो आणि ही ज्वारी आहे, ज्वारीचं कडबा हं. आणि हे मिक्स करून कुटीमध्ये बारीक करायचं. आणि ते मशीन द्यायची. म्हशीला गाई असो, गिरगाय असो, गावरान गाई असो, त्याने ना यायला खाऊ घालायची. यानं दूध जास्त दुधाचं उत्पन्न वाढतं आणि जो खर्च आहे, हं. उदाहरणार्थ ती जे ढेप वगैरे लागते ते ती लागत कमी नाही. लागते याला. आणि कोरडा चारा हं. आणि हे वाला मिक्स करून रोज चारा, जो अगोदरची जी कुटी केली आहे कोरडी ती कुटी आणि हे याची कुटी करून त्याच्यात मिक्स करायची आणि मग खाऊ घालायची. आणि काही जास्त पाणी लागत नाही. याचे 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर पाणी एक वेळेस याला दिलं ना, खूप असं. आणि काय पेरलेलं आहे? याच्यामध्ये गहू आहे. गहू, हा. गहू आहे ती साईडला, त्या साईडला पण तो आहे. तो पण तेवढा इतका चांगला नाही तो घास. तो कलर वेगळा आहे त्याचा. कलर नाही, हे सॉफ्ट आहे, हा हा. ते थोडं हार्ड आहे. आणि ते ना असं गवत कापायला पण त्याला काटे, अंगावर हा, काटे याला कसं येतात. याचं काठायची गरज नाही. याला काटे नाही. कुठलंही जनावर याला खाऊ शकतात. एकदम खाऊ शकतो. शेळ्या पण खातात. शेळ्यांसाठी पण खूप छान, प्रत्येक कुठल्याही जनावरासाठी. हं. तर जर कधी कोणाला जर कधी कांडी गवत लागलं तर तर आमच्याशी contact करा. आमच्याशी कॉन्टॅक्ट करा.